हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सक्सेस स्टडी चॅनल. आपण सुरू केलेली आहे मंथन स्कॉलरशिप एक्झामची सिरीज. याच्यामध्ये आपण 3rd स्टँडर्डचे लेक्चर्स आपण कंटिन्यू करतो आहे. त्यासोबतच आपल्याकडे 1ली ते 8वीचे सुद्धा लेक्चर्स अवेलेबल होणार आहेत. पण आपण सध्या सुरू केली आहे 3rd स्टँडर्डची सिरीज. त्याच्या ऑलरेडी 2 चॅप्टर्स आपले पोस्ट झालेले आहेत. जर तुम्ही ते बघितले नसेल तर अगोदर ते बघा आणि देन आजचा चॅप्टर तुम्ही कंटिन्यू करा. आज आपण सुरू करतो आहे चॅप्टर नंबर 3rd, म्हणजेच रायटिंग द लेटर्स ऑफ द अल्फाबेट प्रॉपरली. आता अल्फाबेट्स तर आपल्याला माहिती आहे, आपल्याला A to Z शिकवलं गेलं आहे. 1ली 2रीपासून तर 3rdपर्यंत पक्का A to Z आपल्या लक्षात बसलेलं आहे. पण त्या A to Zमध्ये आपण चुकी कुठे करतो किंवा जे चुकी म्हणा किंवा एखाद्या लिहिण्याची पद्धत म्हणा. तर सपोज तुम्हाला A to Z जरी येत असेल, पण जर तुम्ही A जो आहे, जर तो A आपण असा A काढला किंवा जो B आहे तो असा B काढला, तो चालणार आहे का? नाही. तर ह्याची जी रायटिंगची जी पद्धत आहे, जी आपण लिहिण्याची जी पद्धत आहे, ती काय, ती चुकलेली आहे. ती चुकलेली आहे. आता जसं आपण जनरली जो आपण A लिहितो, तो आपण A कसं लिहितो, आधी इकडची राईट लाईन काढणार, देन लेफ्ट, देन नंतर मध्ये. म्हणजे आधी हे घेतलं, देन ही आणि देन ही. तसंच बीमध्ये आपण आधी एक स्ट्रेट, देन नंतर स्ट्रोक जो आला आहे तो आपला राईट करून आला. मग त्याच्यामध्ये पण मी पहिले हा स्ट्रोक घेतला आणि देन नंतर मग मी सेकंड स्ट्रोक घेतला. त्याच्यामध्ये त्याचा स्मॉल लेटरमध्ये जो आहे तो मी आधी असं एक लाईन काढली, देन मग त्याला आपण एक C जॉईन केला आहे, है ना. सो मध्ये हा एक स्ट्रोक इकडून एक गेला आणि देन नंतर जो आहे तो एक इकडून गेलेला. जर लिहिण्याची जी पद्धत आहे ती आपण कशी आहे ती आज शिकणार आहोत. तुम्ही लेटर्स लिहितात, पण त्या कशा पद्धतीने लिहितात ते पण तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. चला बघूयात लेक्चरमध्ये. सो जे मूळ अक्षरांचे जे स्ट्रोकनुसार जे योग्य लेखन आहे ते स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जरी तुम्हाला A to Z येत असेल, पण तुम्ही त्याचा स्ट्रोक कोणत्या प्रकारे करतात ते पण खूप महत्त्वाचं आहे. तर पहिलं लेटर काय आहे? A. आता याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला नंबर्सवर लक्षात ठेवायचे. स्ट्रोक कसा आला ते तर इम्पॉर्टंट आहेच, पण त्याच्यासोबत त्या स्ट्रोकची तुम्हाला एक सिक्वेन्स दिलेली आहे. त्या सिक्वेन्सनुसार तुम्हाला बघायचं आहे. आता जे पहिली जो मी तुम्हाला एक एक्झाम्पलमध्ये A काढून दाखवला, त्याच्यामध्ये पण मी काय केलं, त्याच्यामध्ये पण मी आधी एक लेफ्ट लाईन काढली, देन मी राईटवर गेली, 1 2 देन 3. आधी ही इकडची, देन सेकंड, देन नंतर 3. परत Bमध्ये पण 1 2 3. आधी हाफ सर्कल, देन नंतर सेकंड सर्कल. परत Cमध्ये पण एकच स्ट्रोक आहे, एकच सर्कल आहे, एकच म्हणजे जो सेमी सर्कल आपण जसं काढतो तसंच आपण C काढायचा. देन Dमध्ये पण कसं आहे, आधी 1 देन 2 देन सेकंड स्ट्रोक. देन अगेन Eमध्ये. आता Eमध्ये किती आलेले? 4 स्ट्रोक्स आलेले. हे जे नंबर्स आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही नंबर जर मेमोराईज केले, नंबरनुसार जर तुम्ही लक्षात ठेवलं, तर तुमचे जे सगळे स्ट्रोक्स आहे ते व्यवस्थितपणे तुमच्या लक्षात राहणार आहे. आता Eमध्ये पण फर्स्ट स्ट्रोक ह्या साईडने आला आहे, एक लाईन ड्रॉ केली तुम्ही, नंतर सेकंड स्ट्रोक फ्रंट लाईन जी आपण एक टोपी देतो, आपण म्हणतो ना की टोपी देतो तसं. त्यानंतर थर्डमध्ये जे आहे तर मिडल लाईन 1 2 3 आणि देन नंतर शेवटची जी आहे ती आहे 4. म्हणजे कसं एक सिक्वेन्सनुसार तुम्ही येतात स्टेप बाय स्टेप, 1 2 3 4. जसं नंबर सिक्वेन्समध्ये असतं तसंच तुम्हाला ह्याचे स्ट्रोक्स पण सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवायचं आहे. नंतर Fमध्ये पण 1 2 3 पॉईंट्स. देन कमिंग टू द Gमध्ये आधी सेमी सर्कल काढला, हा 1 व नंतर त्याला इथे लाईन दिली 2 आणि देन नंतर जी एक छोटी लाईन देतो आपण 3, जी सहजासहज दिसत नाही पण ती इम्पॉर्टंट असतेच. त्याच्याशिवाय Gचा जो आहे तो काय होणार, तो C होऊन जाणार. सो C करू नका, Gचा जो आहे तर ज्याला Gच ठेवा. चलो नंतर Hमध्ये पण 1 देन 2 आणि देन 3. आधी मोठी, देन नंतर मिडल लाईन जी आहे ती आणि देन नंतर 3. I
आयमध्ये पण 1, नंतर खालची आणि वरची. जे. नाव कमिंग टू द जे. जेमध्ये आधी वरची लाईन नाही, आधी वरचे ना, आधी जो आपला खालचा बेस असतो तो कंप्लीट करायचा आहे. 1 अँड देन 2. देन केमध्ये आधी मोठी लाईन जी आहे, सगळ्या लेटर्समध्ये काय आधी मोठ्याला पण जे फर्स्ट प्रिफरन्स आहे त्या मोठ्या लाईनला प्रिफरन्स देतो आहे. देन नंतर सेकंड स्मॉल अँड देन नंतर जो खालची आहे ती 3. 1 2 3. परत एलमध्ये मोस्टली जे आपले इंग्लिशचे कॅपिटल लेटर्स आहेत त्याच्यामध्ये सहजासहज 3 4 याच्या व्यतिरिक्त जास्त नंबर्स नाही आहे. आणि जे मोस्टली जे आहे ते फक्त 2 किंवा 1च आहे. जसं की एलमध्ये पण किती आता एलमध्ये पण 2च दाखवलेले गेले, एक आले मोठी तर नंतर आले लहानवालं. ते नंतर एममध्ये किती आले, टोटल 4 नंबर्स आले. 1 2 3 अँड 4. एनमध्ये अगेन 3 1 2 अँड 3 स्ट्रोक्स. ओमध्ये सहजासहज तुम्ही एका स्ट्रोकमध्ये पण करू शकता, बट टेक्निकली त्याचे 2 स्ट्रोक्स आहे, आधी हा आणि नंतर हा स्ट्रोक 1 अँड 2. नंतर पीमध्ये पण 2 स्ट्रोक आहे, आधी दिस देन नंतर सेकंड स्ट्रोक जो आपण हाफशी त्याला जॉईन करतो. क्यूमध्ये पण 2 स्ट्रोक आहे, एक सर्कल काढला आणि जस्ट त्याला एक टिल्टमध्ये एक लाईन दिली, त्याच्यामध्ये झाले तुमचे 2 स्ट्रोक्स. आर अगेन सिंगल लाईन, हाफ सी अँड देन नंतर अगेन अ स्लेटेड लाईन. चलो देन नंतर एसमध्ये, तर एसमध्ये पण काय 2 स्ट्रोक्स आहे, तरी बरेचसे मुलं एका स्ट्रोकमध्येच काढतात. एस म्हटलं की सर्वात सोपं आहे ना. आधी एस, पण याच्यामध्ये जो ब्रेक करून आहे तो ब्रेक नाही आहे, जस्ट तो तुमचा जो सेमी सर्कल जो येतो आहे त्यानुसार हा तुम्हाला स्ट्रोक दिला आहे 1 अँड 2 मध्ये. तर एसमध्ये कन्फ्युजन करू नका, जरी तो एका स्ट्रोकमध्ये येत असेल पण त्याचे तरीही 2 स्ट्रोक्स आहेत आणि ते कसे आहेत त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न येणार आहे, म्हणून हे जे स्ट्रोक्स आहे ते इम्पॉर्टंट आहे. नंतर टी, आधी टोपी नाही काढायची, आधी सिंगल लाईन 1 अँड देन 2. यूचे पण 2 स्ट्रोक्स आहे 1 अँड 2. नंतर व्हीचे त्याचेही 2 आहे, यू व्ही एल ह्यांच्या सगळ्यांचे 2 स्ट्रोक्स आहे, यू व्ही एल एस टी यू व्ही. पण डब्ल्यू एम ई ह्यांचे जे आहे ते कसे आलेले, ते 4 स्ट्रोक्समध्ये आलेले आहे, 1 देन 2 देन 3 अँड देन नंतर 4. अगेन एक्सचे पण 2च आहेत, जस्ट 1 2 सर्वात सोपं. क्रॉस 1 2 अँड देन नंतर 3. वायचे 3 स्ट्रोक्स. झेडचे पण किती आहे 3 आहे, 1 2 अँड देन 3. हे झाले तुमचे कॅपिटल लेटर्स. आता कॅपिटल लेटरचे जे बरेचसे जे स्ट्रोक्स होते ते खूप सोपे होते, बट स्मॉल लेटरचे स्ट्रोक्स जे आहे ते सोपे नाही आहेत. स्मॉल लेटर्समध्ये स्मॉल लेटर्समध्ये मोस्टली 1 2 3 सहजासहज 4 स्ट्रोक येणार आहे. स्मॉल लेटरमध्ये त्या पहिल्या जे एमध्ये होतं त्या कॅपिटलमध्ये किती होते 3 स्ट्रोक्स होते, कारण की तो कॅपिटलमध्ये होता. बट आता स्मॉल लेटरमध्ये याचे फक्त 2 स्ट्रोक्स आहेत, जस्ट हाफ सर्कल अँड देन लाईन. अगेन लाईन देन हाफ सर्कल. बीचे पण 2 स्ट्रोक्स आहे, पण हे स्मॉल लेटर्समध्ये. सीचा अगेन कॅपिटल आणि स्मॉल सीमध्ये एक सिमिलरिटी अशी आहे की त्याच्या दोघीही सीमध्ये एकच स्ट्रोक येतो. डीमध्ये पण 2 हाफ सर्कल अँड देन लाईन. ईमध्ये पण हाफ सर्कल आणि देन लाईन. एफचे पण 2च पार्ट्समध्ये आहे, एक टिल्टेड लाईन अँड देन डॅश. जीमध्ये पण हाफ सर्कल देन लाईन. अगेन 2 स्ट्रोक्स. एचमध्ये पण 1 2 आय अँड देन सिम्बल. जो फुल स्टॉपचा सिम्बल आहे त्याचा तो जो आहे तो सेकंड स्ट्रोक आहे.
द नेक्स्ट जे, जेचा पण जो सिम्बल जो आहे, जो आपण डॉट देतो त्याला आपण सेकंड स्ट्रोक घेतो, आणि जो फर्स्ट जो आहे जो स्मॉल जेमध्ये त्याचे पण किती 2 स्ट्रोक्स आहे. अगेन केचे मोठ्या लेटर म्हणजे जे आपले कॅपिटल लेटर्स होते त्याच्यामध्ये सुद्धा 3 स्ट्रोक्स होते, आणि जे स्मॉल लेटर आहे तर स्मॉल लेटरमध्ये पण आपल्याकडे किती आहे 3 स्ट्रोक्स आहे. फक्त जो सेकंड जो आहे, सेकंड अँड 3 ते जरा छोट्या स्वरूपात म्हणजे फ्रॉम मिडल लाईनपासून केलेलं आहे, आणि जेच आपण कॅपिटलमध्ये फर्स्ट लाईनपासून स्टार्ट करतो. एल इन अ सिंगल लाईन, विषय संपला. एम 1 2 अँड देन 3. त्याच्यामध्येच आपल्या आय थिंक जे कॅपिटलमध्ये त्याचे 4 स्ट्रोक्स आहेत. एनमध्ये पण इथे पण 2च आहेत, पण जे कॅपिटल आहे त्याच्यामध्ये किती आहे 3 स्ट्रोक्स दिलेले आहेत. हे पण खूप डिफरन्स मॅटर करतं. ओमध्ये अगेन 2 स्ट्रोक्स, पीमध्ये सिंगल अँड देन हाफ 2 स्ट्रोक्स, क्यूमध्ये पण अगेन 2 स्ट्रोक्स, आर इथे 2 आलेले आहे, पण जो कॅपिटल आर आहे त्याच्यासाठी आपण 3 स्ट्रोक्सचा यूज करतो. देन एस, अगेन एस पण सिंगल स्ट्रोकमध्ये आहे तो, पण तरी तिथे आपल्याला 2 स्ट्रोक्स दिलेले आहेत एस. देन टी, फक्त जे कॅपिटलमध्ये आपण जो वरती टी घेतो त्याच्याच आपण इथे काय केलेलं आहे ते आपण छोट्या म्हणजे थोडं खाली घेतलेलं आहे. त्या टीचा जो सेकंड स्ट्रोक आहे तो आपण थोडा खाली घेतलेला आहे. आणि देन यू अगेन इन अ 2 स्ट्रोक्स, व्ही 2, डब्ल्यूचा पण इथे 4 स्ट्रोक्स आले, जेच आपण कॅपिटल लेटरमध्ये यूज केलेले आहे 4 स्ट्रोक्स जे डब्ल्यू लिहिलेला आहे. तसंच इथेही तुम्हाला 4 स्ट्रोक्सचा यूज करायचा आहे जरी तो स्मॉल लेटर असला. एक्स 2, वाय 2 अँड झेड 3. आता हे झाले कॅपिटल अँड स्मॉल लेटरचे स्ट्रोक्स. पण याच्यावर आधारित क्वेश्चन्स कसे येऊ शकतात. मॅम तर मला स्ट्रोक सांगतात, पण आमचं सध्या डोक्यावरून चाललं आहे. पण हे डोक्यावरून जाऊ देऊ नका, कारण की हे स्ट्रोकचे जे नंबर्स आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ते तुम्हाला हेल्प करतात की पहिला स्ट्रोक कसा आला आणि सेकंड स्ट्रोक कसा आला, जे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल आहे. आता याच्यावर क्वेश्चन्स कसे येऊ शकतात ते पण बघूयात. So first question आहे, choose the alternative which shows the wrong way of writing the following strokes. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जो चुकीच्या अक्षराचा जो स्ट्रोक आहे तो चुकीचा कोणता आहे ते तुम्हाला गेस करायचं आहे. गेस नाही, उत्तरच सांगायचं आहे तुम्हाला. हे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये चुकीचा कोणता आहे. इथे हाफ आहे अँड देन डी आहे, देन यू 1 2 अँड देन 3. DUYH. तर यस, याचा करेक्ट आहे. आधी आपण असं करतो आणि देन आपण सेकंड स्ट्रोक देतो. देन येस, वायचा पण करेक्ट आहे. आधी आपण हा स्ट्रोक आणि देन सेकंड स्ट्रोक देतो. यूचा सुद्धा करेक्ट आहे. आधी हाफ जो आपण आपला जो उलटा जे आहे स्मॉलमध्ये तो घेतो आणि देन हा लेटर घेतो. पण डीची इथे चूक अशी झालेली आहे की हाफ सर्कल घेतला आहे, पण जो हा ॲरो आहे तो असा येणार, असा नाही. त्याच्यामुळे डी इज युअर करेक्ट आन्सर, कारण की हा चुकीचा ऑप्शन आहे, चुकीचा स्ट्रोक दिला आहे. चलो, इन सेकंड, फाइंड द लेटर फ्रॉम द गिवन शेप्स. तुम्हाला तर याच्यामध्ये रँडम शेप्स दिलेले आहे, पण त्या रँडम शेप्समधून तुम्हाला लेटर फाइंड आउट करायचा आहे. सो दिस आर युअर 4 ऑप्शन्स. अमॉंग देम दिस डजंट इन्क्लूड इन अ लेटर. हा तुमचा जो मराठीमधला जो 2 असतो तो त्यातला सारखा दिसतो आहे. देन हा एक रँडम शेप आहे. हां, बट ऑप्शन नंबर 3 डज लुक लाईक अ एच. तर सो येस, तुम्हाला तुमचं लेटर भेटलेलं आहे. बट हे झाले तुमचे 2 क्वेश्चन. पण माझा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, ह्या ऑप्शन्समधून कोणता लेटर तुम्हाला सापडतो आहे का? दिलेल्या ऑप्शन्समध्ये तुम्हाला जर लेटर सापडत असेल तर हा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. चलो, थँक्यू.